मित्रांनो, घरकुल योजनेसाठी फॉर्म भरल्यापासून किती दिवसामध्ये घरकुल यादीत नाव येतो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। जर तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असेल, नवीन अर्ज केला असेल किंवा पूर्वी अर्ज केला असेल तर तुमचं घरकुल यादीमध्ये आतापर्यंत नाव का आलेलं नाही, नाव येणार तर कधीपर्यंत येणार याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, घरकुलसाठी प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत सर्व कॅटेगरीतील लाभार्थ्यांना सहज पद्धतीने लाभ घेता येतो। त्यानंतर राज्य सरकारच्या घरकुलसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये मुख्य म्हणजे रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल, अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल। या व्यतिरिक्त विविध प्रत्येक कॅटेगरीतील लाभार्थ्यांसाठी योजना राबवल्या जात आहेत। याचबरोबर एक महत्त्वपूर्ण योजना आहे मोदी आवास घरकुल योजना। ज्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलाय, अर्ज करून सुद्धा आतापर्यंत घरकुलचा लाभ मिळालेला नाही किंवा घरकुल यादीमध्ये नाव आलेलं नाही। आता का आलेलं नसेल याबद्दलची माहिती समजून घ्या। मित्रांनो, प्रत्येक घरकुल यादी ही आपल्या ग्रामपंचायतच्या टार्गेटनुसार असते। आपल्या गावातील किती लोकांनी घरकुलसाठी फॉर्म भरलेला आहे, यामध्ये प्रायोरिटी लिस्टमध्ये किती लाभार्थी आलेले आहेत, त्या लाभार्थ्यामध्ये किती लोकांना तुमच्या ग्रामपंचायतीसाठी टार्गेट सुटलेलं आहे, पहिल्या यादीमध्ये आपल्या गावातील किती लोकांचे नाव येणार आहेत, हे सर्व प्रत्येक टार्गेट नुसार असतात। आता तुमच्या गावाची उदाहरण 100 लोकसंख्या आहे, 100 घरकुलसाठी अर्ज केलेली आहे। यामध्ये जर तुमच्या ग्रामपंचायतला 10चा टार्गेट सुटला तर सर्वप्रथम 10 लाभार्थ्यांचं नाव येईल। त्यानंतर परत तुमच्या ग्रामपंचायतीसाठी टार्गेट परत सुटला तर परत 10 लाभार्थ्यांचा लाभ दिला जाईल। म्हणजे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतला टार्गेट येईल त्या टार्गेटमध्ये जे लाभार्थी जेवढे बसतील त्या लाभार्थ्यांना प्रायोरिटी लिस्ट प्रमाणे घरकुल यादीमध्ये नाव येत असतो। जर तुम्ही फॉर्म भरला असेल, नवीन अर्ज केला असेल, सध्या जो सर्वे आहे, जर तुमच्या गावातील काही लोकांनी अर्ज केलेला आहे, भरपूर अशा लोकांना पूर्वी लाभ मिळालेला आहे परंतु अर्ज केलेले नव्हते, या नवीन यादी जे काही आहे ते सुद्धा काही ग्रामपंचायतची अपडेट होणे सुरू आहे। आता यामध्ये जर तुम्ही 6 महिन्याखाली किंवा 4 महिन्याखाली घरकुलसाठी अर्ज केलेला आहे परंतु त्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतले जातील ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही द्यायला पाहिजे, कारण हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत घरकुल बांधण्यासाठी। आता इथं समजून घ्या, ज्या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतीचे टार्गेट सुटेल, ठराविक तुमच्या तालुक्यासाठी एकूण किती घरकुल आहेत, त्या तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायत आहेत, किती ग्रामपंचायतला कशा पद्धतीने घरकुलचा टार्गेट दिला पाहिजे लोकसंख्येनुसार, हे फक्त वरी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ठरवलं जातं आणि त्याच पद्धतीने ते या ठिकाणी टार्गेटनुसार घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी येत असतात। आता तुमचं नाव कधीही घरकुल यादीमध्ये येऊ शकतो। जर आतापर्यंत आलेलं नसेल तर टार्गेट तुमच्या ग्रामपंचायतचा जास्त आला, आता उदाहरणार्थ 10चा टार्गेट पूर्वी होता, आता 15चा टार्गेट जर तुमच्या ग्रामपंचायतला आला तर 15 लोकांना आता येणाऱ्या टार्गेटमध्ये घरकुलचा लाभ दिला जाईल। आता टार्गेट कोणत्या ठिकाणी पाहायचंय याबद्दलची माहिती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। पूर्वी आपल्या गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेला आहे, त्यानंतर आता घरकुल यादीमध्ये जे नवीन लाभार्थी समाविष्ट होणार आहेत, यामध्ये कोणकोणते लाभार्थी असणार आहेत याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण पूर्वी घेतलेली आहे। नक्की एकदा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन पहा। घरकुल योजनेची स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे। जो व्हिडिओ ज्या तुम्हाला योजनेसंदर्भात पाहिजे असेल, पूर्ण डिटेल्स माहितीचे विविध योजनेबद्दलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। जर तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।